दिवंगत नेते मदनभाऊ पाटील यांच्या प्रेरणेने सुरू करण्यात आलेली दरवर्षीची दहीहंडी यावर्षीसुद्धा मोठ्या उत्साहाने साजरी होते, असे जयश्रीताई मदनभाऊ पाटील, संग्रामदादा पाटील, शीतल लोंढे यांनी माहिती दिली। तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने या उत्सवाचा लाभ घ्यावा असंही आवाहन त्यांनी केलं। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। नमस्कार, मी जयश्री मदन पाटील। गोकुळाष्टमी निमित्त सालाबादप्रमाणे स्वर्गीय मदनभाऊंनी सुरू केलेली सांगलीकरांच्या मानाची पारंपरिक दहीहंडी स्पर्धा यावर्षी मोठ्या जल्लोषात बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता तरुण भारत स्टेडियम सांगली येथे होणार आहे। तरी आपण समस्त सांगलीकरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती। आमच्या नेत्या जयश्री वहिनी यांच्या संकल्पनेतून माननीय मदनभाऊ पाटील युवा मंचतर्फे आज सांगलीकराची मानाची दहीहंडी आज 28 ऑगस्ट रोजी आज सांगली येथे तरुण भारत स्टेडियम येथे जल्लोषात होणार आहे। तरी सांगलीकरांना आव्हान आहे की सगळ्यांनी या दहीहंडीचा सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी। या कार्यक्रमासाठी पूर्ण तयारी झालेली आहे। ग्राउंडची पण चांगली व्यवस्था झालेली आहे। पावसामुळे कोणताही कार्यक्रम रद्द झालेला नाही। तरी जे काही अफवा आहेत त्या सर्व काही खोट्या आहेत आणि कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने सुनियोजित झालेला असून कार्यक्रम हा संध्याकाळी 7 वाजता तरुण भारत स्टेडियम येथे कार्यक्रम सुरू होणार आहे। तरी सांगलीकरांनी या कार्यक्रमाला दाद द्यावी व कार्यक्रमाची आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी।